विरक्तपणाची देखील एक सिद्धी आहे. कशी येत असते ती विरक्ती? ती जी विरक्ती येते, काय करावं लागेल? चर्वंतर्पण. होत नसेल चर्वंतर्पण, जुळत नसेल, सवय जात नसेल, सिद्धी आपल्यात निर्माण झाली पाहिजे. तपश्चर्येतनं आदेश द्यायचा मनाला, अंतर्मनाला, झोपताना, तू सवय बदल. सिद्धीचा उपयोग चालतो. कारण विरक्त होण्याकरिता आहे, चांगल्या गोष्टी करताय, सद्गुणवाढीसाठी सिद्धीचा उपयोग आहे, स्वतःसाठी चालतो. पण दारू पचली पाहिजे आणि मी पंग झालो न पाहिजे याच्यासाठी नाही, विरक्त होण्यासाठी, विरक्ती येण्यासाठी. रक्तातला रक्तभाव गेला पाहिजे, म्हणजे तमोगुण कमी झाला पाहिजे, याच्यासाठी वापर करा. फार लालूच जर असेल किंवा हा पदार्थ खावाच वाटतो खूप, हळूहळू सिद्धीचा वापर करा, चालतो. की मला नोशिया झाला पाहिजे, भगवंता मला नको वाटलं पाहिजे, मला खावंसं वाटून नाही असं वाटावं, त्याला नको वाटलं पाहिजे, याच्यासाठी वापर करा. स्टीम बाथ जुळला पाहिजे, टब बाथ जुळला पाहिजे. आपण निमित्त काढतो, टबातला का नाही आले, काय सांगावं, झोपलो, असं नाही. सकाळी 4ला उठायचंय, सिद्धीचा वापर करा. भगवंता घडी शिवाय मला 4ला जाग आला पाहिजे. पायाची सिद्धी निर्माण झाली का, बरोबर 4ला तुम्ही उठले पाहिजे. 3:45ला उठलं तरी चालेल. म्हणजे विरक्ती आणण्याकरिता, रक्तातला तमोगुण जाण्याकरिता जे जे करावं लागेल, रजोगुण जाण्याकरिता, सवय देखील अशी होण्याकरिता जे जे आवश्यक असेल. अरे कोणीतरी मला चर्वंतर्पण शिकवायला येतं का असं वाटलं, अरे आलं पाहिजे. तळमळीनं ईश्वराला सांगितलं, पटकन असा कोणीतरी साधक येईल, चला तू आणि मी जीव. मग लक्षात येईल, असा सिद्धीचा वापर चालतो. मी एक चुकीचा वापर केला. अगोदर बाप्पासाहेब हसले. विद्यार्थी होतो, सांगणारे कोणी नव्हते फारसे. कॉलेज लाईफला असताना बाप्पासाहेबांनी आपली ही दिली होती रक्षा यज्ञाची. आपलं सप्तशती हवनपाठ झाल्यानंतर जी रक्षा होती ती आम्ही शिशीत घालून फिरत होतो घेऊन. आणि समोर एक जण राहत होते, राठी म्हणून. म्हणलं हा बिमार पडावा, तो दुरुस्त होऊ नये, नंतर तो माझ्याकडे यावा आणि मी पुढे देईल, त्याच्यातनं दुरुस्त व्हावा. आता आगाऊचपणा होता, पण मुलं होतो. आणि खरंच तो आजारी झाला. ती झांबरेबाई डॉक्टर होती, त्यांच्याकडे गेले, ते काही दुरुस्त झाले नाही. माझ्याकडे येऊन बसले की तुमच्याकडे काही औषधे म्हणतात, मला द्या. मी राठोड जे हसायला लागलो. म्हणलं खरंच झालं हे, बापासाहेबांना सांगितलं. बापासाहेब म्हणले आता असं करा, एक 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 आता करा सुरू. मग म्हणायचे असं नाही वापरायचं. नाही म्हणलं टेस्ट घेतली, टेस्ट चांगली घ्या ना म्हणले, घ्यायची तर. लॅट्रिन मला 7 वेळेस बिना एरंडेल झाली पाहिजे. सिद्धी किती निर्माण झाली पहा. ती करा ना. तो बिमार पडला पाहिजे, माझ्याकडे आला पाहिजे. म्हणजे सिद्धीचा वापर कधी करावा हे सांगत चाललंय. इथे माऊली 30 सांगते ह्या ओवीमध्ये. माऊली उदाहरण देत असताना अनेक गोष्टी समजून सांगतात की विरक्तता येण्याकरिता सिद्धीचा वापर आठवत देखील नाही, नंतर आठवत देखील नाही. आणि आगाऊपणामध्येच आपण सिद्धीचा वापर करतो. एक पोरगा आला, ती पाया पडली, काय झालं, जा पास होशील. अरे नष्ट केली तुम्ही सिद्धी. योगायोगाने ती होणार असेल आणि ती झाली,
पा माझ्यामुळे झाली, सिद्धी गेली. आणि अशा फालतू वापरल्या की सिद्धी हळूहळू नष्ट होते. अनेक लोकांचं पानदान याच्यात वाजलेलं आहे, सिद्ध्या नष्ट झालेल्या आहे. म्हणून मंत्र देऊ नये. एकच महाराज असं सांगतात बा, मंत्र देऊ नये. आणि ते जुने कृपालूजी महाराज स्पष्ट म्हणाले कोणी मंत्र देऊ नये. आणि गुरुनी जर मंत्र दिला तर जळून जाल, तुमची पात्रता नसेल तर. म्हणजे गुरु म्हणजे ते सद्गुरू, त्या लेव्हलवरून बोलले, जळून जाल. जर तुमची पात्रता नसेल झेलण्याची तर जळून जाल. म्हणून ते साधे बोलतील तरी तो मंत्र समजा, मंत्र समजा. मला गायत्री मंत्राचा बाप्पासाहेबांनी ब्रह्मसाक्षात्काराच्या वेळेस दिला, आधी नाही, आधी नाही दिला. दिला मंत्र. आणि आम्ही देणार नाही असंही नाही, पण गरज नाही, गरज नाही. आणि तेवढी झेलण्याची कॅपॅसिटी पण त्याची पाहिजे. काय म्हणालो, तर सिद्धी निर्माण झाल्यानंतर वापर कुठे आणि कसा करावा याचं मात्र हे झालं पाहिजे. मी बिमारीसाठी वापर केला, झालं न झालं. काही ठिकाणी साईबाबांच्या जीवनात येतं, साईबाबांनी अनेक दिलं, एकदा दोनदा चमत्कार दाखवले, म्हणे हा जाणार आहे. नाही महाराजा वाचलाच पाहिजे, एक दोन वाचले असतील. ईश्वरांच्या राज्यात मी इंटरफिअर करू शकत नाही, त्याला आवडणार नाही म्हणजे. सिद्धीचा वापर करणं ईश्वरांच्या कायदे बदलण्याकरता, ईश्वराला कसं आवडेल? तुम्ही नेहमी कायदे बदलण्याकरता वापर कराल त्या सिद्धीचा. एक येतोय त्याच्या नशिबात नसतं, आपण म्हणतो नाही जा तुझं चांगलं होईल, आणि ईश्वराला ते मान्य नसतं. त्याच्यात इंटरफिअर झाला तुमचा. प्रभू एकदा सहन करील, दोनदा करेल, तीनदा करेल, शेवटी तुमचं ते सिद्धीचं भांडारच संपवेल, नाही ठेवणार जवळ. म्हणून बुद्धी भ्रंश झाली म्हणजे उलटा वापर तुम्ही सिद्धीचा करू लागलात की बुद्धी भ्रष्ट होते आणि सिद्धी दगा देते. म्हणून विरक्ती करण्याकरिता वापरावा लागतो. इथे अर्जुन चुकत होता असं ज्ञानेशांचं म्हणणं आहे. तैसे अर्जुन ते झाले असं ते पुरुषत्व गेले, जे अंतःकरण दिधले कारुण्यासी. वृद्धिशुद्धीमुळे वैभव आले, तपी त्यात गुंतला तर विरक्ती तिची सिद्धी देणारे ऐश्वरीश्वरी बळ जाते. जरा गुंतला मायावी पसाऱ्यात, लोकांना वाटण्यात, विषय वस्तूसाठी सिद्धीचा वापर जर हा करू लागला, जसं शेखरने मला सांगितलं, बहीण मरू द्या, माझ्यावर ते पाप लागू द्या, चुकूनही सिद्धीचा वापर करायचा नाही, बंदी घातली मला. ईश्वरी साम्राज्यात फार ढवळाढवळ करू नका. काय राष्ट्राचं कल्याण होणार आहे का म्हणले वाचून? भाषा त्याची अशी होती. काय होणार होत? त्यामुळे अर्जुनाचे काय झालं, असलेलं पुरुषत्व निघून गेलं. पहिला दगा दिला, रेजिस्टन्स पॉवर गेला अर्जुनाचा. देखा मंत्रज्ञ बरळ जाये, तेथ का जैसा संचार होये, तैसा तो धनुर्धर महामोही अकळीला. पहा, मांत्रिक मंत्रोच्चार करण्यात चुकला असता जशी त्याला बाधा होते. मंत्रोच्चार विरोध केलेला नाहीये, पण मंत्रोच्चार करण्यामध्ये समजा मंत्राचा उच्चार चुकला तर उलट होतं. जसं सप्तशती पाठामध्ये आलंय ना, भार्या रक्षतु भैरवी असा शब्द होता. भार्या रक्षतु भैरवी म्हणजे माझ्या पत्नीचं रक्षण कर.
तर त्याचा उच्चार चुकला. भार्या भक्षतु भैरवी. भक्षतु म्हणजे माझ्या पत्नीला तू खाऊन टाक. मेली पत्नी. आणि म्हणून तुकारामांनी सांगितलं, मंत्र चळे तरी थोडा, धडची होय वेडा. मंत्रांचे उच्चार जर स्पष्ट झाले नाहीत आणि त्या रिदम, लय, भाव, भावना हे सांभाळल्या नाही तर वेडेपणा तुम्हाला अंगी येईल. वेड व्हा. मंत्र चळे तरी थोडा, धडची होय वेडा. जाणत्या साध्य मंत्र तंत्र काळ, एरतो सकळ मूढ लोक. जाणत्या साध्य मंत्रतंत्र काळ. जाणत्या लोकाला मंत्रतंत्र असाध्य आहे, कसं करावं. बाकीचे तर मूढ लोक आहेत, मूर्ख आहेत. आणि म्हणून संस्कृतचे साहित्यातले मंत्र नंतर संतांनी दिले नाहीत. त्याचं कारण त्यांना उच्चार जर नाही जमला, उलट सुलट होईल. म्हणून रामकृष्ण हरी, श्रीराम, जय राम, जय जय राम हे सगळे मंत्र आले. कारण बाकी तर येरतो सकळ मूढ लोक. साधे साधे मंत्र आले. याच्यातनं जे काय होईल ते होईल. कारण उच्चार जर चुकले तर काय करणार. पहा, मांत्रिक मंत्रोच्चार करण्यात चुकला असतात, जशी त्याला बाधा होते. मांत्रिक असतो, सर्प, विंचू, छाछू, भूत, प्रेत, डाकिणी, शाकिणी हे उतरवणारे काही मंत्र आहेत पहा. हे जर चुकले तर त्याच्याच अंगावर बसतं. एक माहिती आहे तुम्हाला, मला एक माहित होतं. एक मंत्र असा होता, अर्ध्या रात्री अमावशेच्या नग्न 12 वाजता छाती इतक्या पाण्यामध्ये उभा राहून लव, लव माहिती आहे ना, लवाळ, लव हातात घेऊन एक मंत्र आहे त्याचा उच्चार करायचा. एकाने मला सांगितलं होतं हे सगळं, जे मांत्रिक तांत्रिक असतात त्यांनी. कारण मी नादी लागलो होतो, म्हणजे एखादा आपल्याला यावं. तर त्या नदीमध्ये तो मंत्र हे करायचा, लगेच तो साप होतो. साप झाल्यानंतर तो अंगावर दंश करायला येतो, त्यावेळेस भ्यायचं नाही मात्र, आणि तुम्ही हातात धरायचं, पुन्हा ते लव होतं. आणि तुम्ही भिले, पळायला लागले की तो साप म्हणून तुमचं दंश करतो, बाधा होते, तुम्हाला दंश करतो. आणि जर ते पुन्हा लव झालं तर असं कितीदा तरी केल्यानंतर, 101दा काहीतरी केल्यानंतर मग ती काडी घ्यायची ती सापाची आणि आपल्या कमरेला बांधायची. त्यानंतर कुठलाही साप तुम्हाला धरता येतो. एखादं भूत जर तुम्ही भिले, शनिवारी एखादी म्हातारी मरणं, तिचं मढं जळत असताना, तसंच ते ओढणं अर्धकच्चं मढं, रात्री 12 वाजता चांदण्यामध्ये तिच्या छातीवर बसून मड्याच्या भात शिजवायचा आणि तो खायचा, ते भूत प्रगट होतं. जर तुम्ही भिले तर ते तुमच्या अंगात घुसतं, तुम्हाला भूत लागतं. नाहीतर ते वशमध्ये येतं ते भूत. आपण भ्यायचं नाही. आता कठीण हेच होतं. मला एका प्रोफेसरनी कॉलेजला, मी त्याला अडवलं होतं, असा अर्थ नाही आहे म्हणलं. तर मला म्हणे, आप घर को आओ, मैं तुमको जादूगार हूं, मैं जादू सिखाता. मी गेलो, म्हणला रिंगण ओढतो आणि कवटी तुमच्या हातात देतो. म्हणलं मग? तर म्हणले दिवा विजला न पाहिजे, दिवा विजला की रिंगणातून आऊट व्हाल, तुम्हाला फेकल्या जाईल. म्हणले ते भूत तुम्हाला फेकून देईल रिंगणातनं, दिवा विजू नये. आता म्हणलं दिवा माझ्या हातात आहे का विजणं? ते म्हणे विजू द्यायचं नाही. आता कसं विजू द्यायचं नाही? आणि म्हणे मग एखाद्या वेळेस पाय मोडेल. नको म्हणलं, मला नाही शिकायचं. इथे तेच म्हटलंय, मांत्रिक जर चुकला तर ते भूत तुमच्या अंगावर बसतं, तो मंत्र तुमच्या अंगावर बसतो. देखा मंत्रज्ञ बरळ जाये,
तेथका जैसा संचार होये, तैसा तो धनुर्धर महामोहे अकळीला. पहा, मांत्रिक मंत्रोच्चार करण्यात चुकला असता जशी त्याला बाधा होते, तसा तो धनुर्धारी अर्जुन महामोहाने आकळला गेला. हा चुकला. काय चुकला? अटॅचमेंट्स, आसक्ती, एवढंच चुकला. एवढा मोठा अर्जुन, महान तपस्वी, एक साधी गोष्ट चुकल्याबरोबर महामोहाने आकळल्या गेला. भूत त्याच्या अंगावर बसलं. आपल्या अंगावर तर रात्रंदिवस भूत असतं आणि उगाच आपल्याला वाटतं की आपण बहुतेक चैतन्य आत्मे आहोत आणि वर चाललो वर. मनोणी असता धीर गेला, हृदया द्रव आला, जैसा चंद्र करी शेंपिला सोमकांत. म्हणून त्याच्या अंगात असणारे धैर्य गेले व हृदयात दयेचा पाजर फुटला. दया उत्पन्न झाली. मोहामुळे सगळं झालंय. दया म्हणजे ती दया नाही, ही वेगळी दया. म्हणजे कर्मबंधन उत्पन्न करणारी दया. धैर्य गेले. धैर्य जिथे यायला पाहिजे होतं रणामध्ये, ते धैर्य जाऊन दया आली. नेबळट झाला. ज्याप्रमाणे चंद्रकिरणांनी स्पर्श केला असता चंद्रकांत मणी पाझरतो, तर स्पर्श झाला कारुण्याचा, मोहाचा, मोहलहरींचा. ह्या पाझरला धैर्य पळून गेलं. अतिस्नेहे मोहित मग सखे दासे बोलत नाही, तया परी पार्थ. अतिस्नेहे मोहित मग सखे दासे बोलत श्री अच्युतेसी. त्याप्रमाणे पार्थ अतिस्नेहाने मोहित झाला आणि मग खेदयुक्त होऊन भगवंताशी बोलू लागला. स्नेह उत्पन्न झाला, मोह उत्पन्न झाला, खेद वाटायला लागला, म्हणजे दुःखी झाला आणि भगवंताला आता बोलू लागला. खेदयुक्त अंतःकरणाने बोलू लागला. तो म्हणे अवधारी देवा, म्या पाहिला हा मेळावा, मग गोत्र वर्ग आगवा देखिला येथ. तो म्हणाला, देवा ऐका, मी हा सर्व सैन्यातील मेळावा पाहिला, तो येथे तर रक्त मांसाचे संबंधी दिसतात. तेव्हा ऐका. हे स्तब्ध झाले होते भगवान. यांना माहित होतं काय झालंय, की माझ्या रक्ताच्या नात्यातले माझे लोक दिसायले, संबंधी दिसत आहेत. संग्रामी उदित झाले असती कीर समस्त, पण आपण या उचित केवी होय. हे सर्व युद्ध करण्यासाठी तयार झाले आहेत, हे खरे, पण ते त्यांच्याशी युद्ध करणे आपल्याला कसे योग्य होईल? भगवंता, अरे माझ्या रक्तातली नातं आहे यांचं माझं, आणि यांच्याशी युद्ध करायचं कसं काय शक्य हो? रण येणे नावेची नेणो काही, मजा पण पे सर्वथा नाही, मनबुद्धी ठाई स्थिर नोहे. या गोत्रजांशी युद्ध या नावानेच मला काय होते ते कळत नाही. मज काही नेणो सर्व प्रकारे मी आपल्यात नाही, म्हणजे माझे भान नाहीसे झाले आहे आणि मन व बुद्धी आपल्या जागी स्थिर नाही. युद्धामध्ये देखील अशांत असता कामा नये. अभ्यासामध्ये जशी शांती पाहिजे, साधनेमध्ये शांती पाहिजे, व्यवहाराच्या कामामध्ये शांती आणि स्थिरता पाहिजे, युद्धामध्ये देखील शांती आणि स्थिरता पाहिजे. अवघड गोष्ट. शांती आणि स्थिरता, ध्यानावस्था युद्धामध्ये पाहिजे. आणि बाप्पासाहेबांचे जे शिष्य होते, ब्रिगेडियर नातू, पूछ भागामध्ये जो पराक्रम पाकिस्तानच्या युद्धामध्ये, दुसऱ्या युद्धामध्ये केला, तो ब्रिगेडियर नातूंनी केला. पुण्याचे होते ब्रिगेडियर नातू. आणि लाहोर पर्यंत ज्या फौजा चढून गेल्या हिंदुस्थानच्या, त्या ब्रिगेडियर नातूंच्या नेतृत्वाखाली होत्या. आणि ज्यावेळेस ते औरंगाबादला भेटायला आले, मला भाषणाला उभं केलं. मी त्यावेळेस बोललो. अनंत भालेराव, ही सगळी मंडळी होती. ब्रिगेडियर नातूंचं स्वागत बाप्पासाहेबांना भेटायला आले होते, पण मोठं 1000 लोक उपस्थित होते. तर पत्र मी वाचलं होतं ब्रिगेडियर नातूंचं बाप्पासाहेबाला आलेलं.
रणभूमीमध्ये गोळे पडतायत, तोफेंचे गोळे माझ्या छावणीपर्यंत येत आहेत, 10-10 फुटापर्यंत येत आहेत, बॉम्ब्स पडतायत, पण मी सकाळी उठून शांतपणे गायत्रीचा 2 तास जप करतो, ब्रिगेडियर नातू. आणि ईश्वराला आणि मला तुम्ही सारखे दिसतायत बाप्पासाहेब या रणामध्ये. आणि मला वाटतं ईश्वरा, मी सारखी प्रार्थना करतोय तुम्हाला आणि ईश्वराला, माझ्या हातून अशी चूक होऊ देऊ नको की असा आदेश जावा की ज्यामुळे हिंदुस्थान हरेल. आणि ते सारखे म्हणत होते, मला भीती वाटत नाहीये, धैर्य कायम आहे, स्थिरता आहे. हे पत्र आहेत, युद्धामध्ये स्थिरता पाहिजे. तर नेमबाजी देखील होते. हे ब्रिगेडियर नातूंनी लिहिलेलं पत्र मी नंतर ते जाहीर केल्यानंतर प्रचंड टाळ्या पडल्या. मला ब्रिगेडियर नातू ज्या जोरावर ते म्हणलं ध्यानस्थ होऊन गायत्री जप करत होते आणि पूछ भागापर्यंत, लाहोर पर्यंत फौजा गेल्या पूछ जिंकून हिंदुस्थानच्या. ते बाप्पासाहेबांचे शिष्य आहेत म्हणलं आणि आपल्या आध्यात्मिक गुरुला भेटायला आलेले आहेत. आणि मी मुद्दाम ही गोष्ट जाहीर करतोय. अर्जुनाचा पराक्रम लोकांना दिसतो, पण कृष्णाचं सुदर्शन मागे हे लक्षात येत नाही. तसं बाप्पासाहेबांचं सुदर्शन मागे होतं आणि हा अर्जुन लाहोर पर्यंत गेला. काय टाळ्या पडल्या, मला सगळ्यांनी घेरलं. ते भाषण मी केलं होतं त्या ठिकाणी. तर मनबुद्धी स्थिर पाहिजे युद्धामध्ये. नेमबाजीला स्थिरता पाहिजे, कशाला स्थिरता पाहिजे. विवेकानंद समुद्र किनाऱ्यावर ते अमेरिकेमध्ये चालत जात होते. तर असा वेश पाहिला. काही मुलं काय, ते बंदूक होती त्यांच्या हातात आणि अंड्याची टरपलं अशी टाकलेली होती त्या पाण्यामध्ये आणि नेमबाजी करत होते. ते पोरं उडवत होते, पण टरपलावर काही नेम पडत नव्हता. विवेकानंद जात असताना थांबले आणि पोर हसायला लागले ड्रेसकडे पाहून. ते म्हणाले, तुम्ही हसतायत, बंदूक द्या म्हणले माझ्याजवळ. ते एक जणांनी टवाळी उडवली. ओ नेमबाजी, बंदूक उचलली का कधी? आणि खरंच विवेकानंदांनी कधी बंदूक घेतलीच नव्हती हातात. द्या म्हणले माझ्याजवळ ती बंदूक. ती घेतली आणि प्रत्येक याच्यावर ते नेम मारला आणि प्रत्येक टर्पल उडून दाखवलं विवेकानंदांनी. सगळेजण म्हणले, बापरे बापरे, काय नेमबाज आहे, तुम्ही कुठून हे कौशल्य शिकले? म्हणले, अजून पहिल्यांदाच आज धरली बंदूक हातात. मग कसं आलं? हिंदुस्थानचं ध्यान पद्धती, कॉन्सन्ट्रेशन, नेम, समाधी अवस्थेतून ते मला प्राप्त झाले. समाधी अवस्थेतून अर्जुनाला युद्ध करायला लावलेलं आहे. आणि ज्या वेळेस असा सैनिक आमचा निर्माण होईल, असा सेनापती निर्माण होईल, अजिंक्य भारत असेल, अजिंक्य भारत. तर आज अर्जुन म्हणतोय, माझी मनबुद्धी स्थिर नाहीये भगवंता, मी कसं युद्ध करणार? एकीकडे भीष्माला मारायला गेलं तर तिकडेच जाईल बाहेर. देखे देह कापत, तोंडासे कोरडे होत, विकळता उपजत गात्राशी. पहा माझा देह थरथरतो, तोंडाला कोरड पडली आहे, सर्व अवयवांनी शिथिलता आलेली आहे. तुम्हाला समजतं पटकन अर्थ. सर्वांगा कांटाळा आला आणि संताप उपजला, तेथ बेंबळ हात गेला गांडीवाचा. सर्व अंगावर आता काटा उभा राहिला आहे. तसे शरीरात अतिशय दाह उत्पन्न झालाय. मोह निर्माण झाला तर मोहामधून भीती निर्माण होते, लक्षात घ्या. मोहामधून भीती होते. व गांडीव धनुष्य धरण्याचा हात ढिला पडला. गांडीव धनुष्य देखील आता उचलत नाही, हात ढिला पडला. ते न धरतचे विष्टले, परिनेण्याचे हातोणी पडिले, ऐसे हृदय असे व्यापिले मोहेणे. हा ढिला, अहंकार विकारी झाल्यामुळे ते धनुष्य धरले न जाताच निसटले, पडलं ते धनुष्य खाली. परंतु ते हातातून केव्हा गळून पडले हे मलाच कळले नाही, असे या मोहाने माझे हृदय व्यापले आहे.
आता धनुष्य देखील उचलत नाही, पडलं खाली. जे वज्रापासून कठीण दुर्धराती दारुण तया उणी असाधारण ते स्नेह नवल. जे हृदय वज्रापेक्षाही कठीण. हृदय कसं असलं पाहिजे? असतं. झाशीची राणी हृदयातनं अफाट राष्ट्रभक्तीचं प्रेम जरी असेल, राज्यावर ते प्रेम जरी असेल, तर युद्ध रणांगणात उतरल्यानंतर वज्रासारखं हृदय होतं झाशीच्या राणीचं. मऊ मेढाहुणी आम्ही विष्णू दास कठीण वज्रास भेदू ऐसे. तुकारामांनी संतांचं लक्षण सांगितलं. अरे मऊ आम्ही मेणापेक्षाही मऊ आहोत, पण वज्र समोर आलं तर त्यालाही तोडणारे आहोत. वज्र जर समोर आलं त्यालाही भिडून आम्ही तोडून टाकू इतके कठोर देखील आहोत. दोन्ही हृदय असलं पाहिजे. काही कनवाळू होती, मायाळू होती, पण तेवढीच वीरांगणा होती रणामध्ये. दोन्ही असला पाहिजे भाव. जे वज्रापासून कठीण, जे हृदय वज्रापेक्षाही कठीण, कोणाच्या तावडीत न सापडणारे, अतिबळकट आहे, त्याहूनही हा मोह स्नेह अलौकिक आहे, हे नवल आहे. अरे वज्राला भेदून टाकलं आणि मऊ मेनासारखं करून टाकलं मोहानी. मोहलहरीणी मोठा माणूसही खलास होतो अर्जुनासारखा. आपण जेणे संग्रामी हर जिंकिला, निवांत कवचाचा ठाव फेडिला, तो अर्जुन मोहे कवळीला क्षणावाजी. आपले काय हाल आहेत? ज्याने युद्धात भगवान शंकराला जिंकले. भगवान शंकरांनी परीक्षा घेतली होती अर्जुनाची. महायुद्ध झालं आणि भगवान शंकर आता भक्ताकडून हारून घेतात देव, की ज्याने भगवान शंकराला जिंकलं युद्धामध्ये आणि राक्षसांचा देखील इंद्राला मदत करण्याकरिता अर्जुन गेला होता आणि राक्षसालाही मारलं होतं. एवढा हृदयाचा वज्रासारखा असणारा माणूस, एक मोह लहर घुसली की गांडीवही उचलता येत नाही. चांगल्या चांगल्या माणसाचं पाणीपत कसं होतं विकार असल्यानंतर. अर्जुन हा मेन उदाहरण. आपण तर कचऱ्यासारखे. काल तुम्ही असे होते ना, आज हो आज रडत बसलो. आपलं तर क्षणाक्षणाला बदलतं. क्षणाक्षणाला. क्षणा माझी जैसे भ्रमरभेदी कोडे, भलतैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडे कोवळीये. ज्याप्रमाणे कोणतेही वाळलेले लाकूड भोंगा सहज रीतीने पोखरतो, त्याप्रमाणे फुले व कळ्यांना तो अल्पही दुखवू शकत नाही, उलट कोवळ्या कळीमध्ये अडकून राहतो. भोंगा कसा आहे? लाकडाला भोग पाडतो, परंतु कमळाच्या कळ्यांना, फुलातल्या पाकळ्यांना थोडंही दुखवीत नाही बरं का, पडू देत नाही, एकही पाकळी गळत नाही. इतका कठोर भुंगा आहे. म्हणजे अर्जुन इतका मोहानी हे झाला की आता गांडीवही उचलत नाही. ते उत्तीर्ण होईल प्राणे, परिते कमळदन चिरू नेणे, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. त्या कळीत तो भुंगा प्राणासही मुकला, पण त्या कमळाच्या पाकळ्या फाडणार नाही. त्याप्रमाणे पहा, रक्तमांसासंबंधी जनाविषयी असलेला मोह स्नेह कोमल असल्यामुळे तोडण्यास कठीण आहे. अवघड नव्हतं, पण हा भुंग्यासारखा झाला आणि त्यांना ते कमळ वाटू लागले आणि एकही पाकळी खराब करू नये असं अर्जुनाला वाटू लागलं. मोहामुळे असं घडलं. आपला प्राण गेला तर चालेल, पण ह्या पाकळ्यानं धक्का लागू नये अशी अर्जुनाची स्थिती झाली त्या भुंग्यासारखी. हे आदी पुरुषाची माया, ब्रह्मे हैनयेची आया, म्हणून भुलविला ऐके राया. संजयो म्हणे. संजय म्हणतो, राजा ऐक, हा स्नेहमय मोह अव्यय परमात्म्याची माया आहे. ही ब्रह्मदेवालाही आवरत नाही,
म्हणून तिने अर्जुनाला भुलविले. कोण म्हणतंय? संजय म्हणतो, अर्जुना खरं सांगू का झाला असेल असं? माहित नव्हतं का अर्जुनाला समोर कोण कोण येणार आहे? अरे तिथपर्यंत त्याला काही माहिती नाही. तो म्हणतो यस, कोणी येऊ द्या समोर, माहित नाही कोण कोण येणार आहे समोर. माझ्या समोर कोणी टिकणार नाही म्हणणारा तिथे आला की गरबगडीत झाला. संजय आपलं ओपिनियन सांगतो, अरे भगवंताचीच माया आहे. कारण भगवंताला भगवद्गीता समोर आणायची, एक अमेंडमेंट करायचंय आणि अर्जुनाला निमित्त करायचंय. लक्षात घ्या, एखाद्या वेळेस एखाद्याला निमित्त करावं लागतं, त्याशिवाय युग धर्म निर्माण होत नाही. आणि भगवंताला करायचं होतं पण भगवंतानीच माया अशी टाकली की अर्जुन मोहित झाला. अर्जुनासारखा मोहित होतो. आपल्याला वाटतं अर्जुनासारखा मोहित झाला आम्ही तर. असं नाही. आपल्याला कोणी माया टाकत नाही, आपणच मुळात अंगावर घेतो. नाही नाही भगवंतानी माया टाकली, मी असा थोडीच होतो, आता भगवंतानीच येऊन तीच हे व्हावी असा अर्थ घेऊ नका. हे आदी पुरुषाची माया ब्रह्मे ही नवेचे आया, म्हणून भुलविला ऐके राया. संजयो म्हणे, ब्रह्मदेवालाही आवरत नाही, त्यालाही मायेनी अशी सापडी येते, त्यालाही माया भुलविते. माया ही शक्ती आहे भगवंताची, ही लीला करते. आणि म्हणून अर्जुनाला मोह ह्याच मायेने उत्पन्न केला, भगवंताचीच माया. अवधारी मग तो अर्जुन, देखोनी सकळ स्वजन, विसरला अभिमान संग्रामीचा. माया कशी असते? हा भगवान गोपाल कृष्ण एकदा माती खाल्ली, आणि माती खाल्ल्यानंतर लहान बालक रांगत 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 जाताना माती खातात पोरं. माती खाल्ली भगवंतानी. माती खाल्ल्यानंतर पाहिलं सगळ्या गोपबालांनी, सर्वांनी, बळीरामानी, आणि सांगितलं, माते माते यानी की नाही माती खाल्ली तोंडात. आता याच्या तोंडात माती होती. आई आली पळत, यशोदा, तोंड हे कर. हा काही करायला तयार नाही, नाही खाल्ली म्हणतो माती. तोंड पायचं फाकव. फाकवल्यानंतर त्रिभुवन दाखवलं. भगवंतानी अर्जुनाला विश्वरूप दाखवलं, तसं यशोदेला विश्वरूप दाखवलं. आता पण यशोदेला जर विश्वरूप दाखवलं, ते तोय जर भान तसं तिचं कायम राहिला असती स्मृती, तर बाललीला संपल्या असत्या. त्यावेळेस तिला दर्शन दिलं की एकदम योग माया टाकली आणि ती विसरली आपल्याला विश्वरूप दाखवल्यानंतर. माझा कान्हायनं तिला नजर उतरायला लागली. एखादं राक्षसीन आली, मारलं तर नजर उतरायली, लिंब लोणं. कारण माया गोकुळामध्ये सगळ्यांवर ते माया टाकली होती. भगवंता स्वतःच सिद्धीचा अफाट चमत्कार दाखवत असताना एकदा दाखवायचा आणि पुन्हा माया टाकायची की ते विसरून जायचे. नाही नाही, सहज झाला असेल, मी खंडोबाला नवस बोलले होते ना म्हणून झाला असेल. असा हा भगवान आहे, ही माया आहे भगवंताची. म्हणून अर्जुनाला भुलविले. अवधारी मग तो अर्जुन, देखोनी सकळ स्वजन, विसरला अभिमान संग्रामीचा. राजा ध्यानात धर, संजय म्हणतोय. मग तो अर्जुन आपले सर्व नातलग पाहून क्षात्रधर्मीय युद्धाचा अभिमान पुरा विसरला. क्षात्र धर्म विसरला म्हणजे कर्तव्य कर्म माणूस विसरतो. मोह जर निर्माण झाला तर कर्तव्य कर्म विसरतो. मुलीला काय शिकवायचं सासरी गेल्यानंतर? आईला मोह निर्माण व्हावा, मग ती उलट सांगते, तू का नाही वेगळी हो, तू वेगळी हो. हे कर्तव्य विसरलंय. मोह लहरी निर्माण झाल्या की सगळं विसरलं.
एक आहे, कर्तव्य कर्म विसरायला लावतं, पण अधर्माने जर कोणी वागत असेल, सासू अधर्माने वागत असेल, सुनेला अधिकार आहे. सून अधर्माने वागत असेल, सासूला अधिकार आहे. बापाच्या विरुद्ध मुलगा बोलू शकतो, धर्माने परवानगी दिलेली. अधर्म जर बाप करत असेल तर प्रल्हाद उभा राहिला बापाच्या विरुद्ध, विभीषण भावाच्या विरुद्ध उभा राहिला. पत्नीच्या विरुद्ध पती उभा राहू शकतो, पती पत्नीच्या विरुद्ध उभा राहू शकतो. अधर्माची शिकवण असेल तर, कर्तव्य कर्म असेल तर मोहलहरीच त्याला संपवतात, हे खरं आहे. पण अधर्माने जर कोणी वागत असेल तर तुम्हाला परवानगी दिलेली आहे धर्माने. आपल्या अध्यात्माच्या विरुद्ध कोणी येत असेल, धर्माने परवानगी दिलेली. विभीषणे बंधू निंदिला असं म्हटलेलं आहे, परवानगी. आणि प्रल्हादानी बापाला हे केलं, नाही ऐकणार, नाही तर ओबे द ऑर्डर्स गेलं कुठे. देव जोडे तरी करावा अधर्म. तुकाराम म्हणे इथपर्यंत जाऊन सांगितलं, देव जोडल्या जात असेल तर पूर्ण अधर्म करा, धर्माचा काही संबंध येत नाही. तोडून बोला, टाकून बोला, काय करायचं ते करा. त्याच्यासाठी मात्र कुठलेही नियम नाही, नो नियम. बापाला असं बोलतोस का? यस बोलतो. अवधारी मग तो अर्जुन, देखोनी सकळ स्वजन, विसरला अभिमान संग्रामीचा, कैसी नेणो सदयता, उपनली ते चित्ता, मग म्हणे कृष्णा आता नसिजेथ. त्या रणभूमीवर त्याच्या चित्तात सदैता कशी उपजली कोण जाणे. मग तो म्हणाला, श्रीकृष्णा आता आपण येथे रणभूमीवर राहू नये, पळा म्हणतो आता रथ घेऊन, नकोच इथे. माझे अतिशय मन व्याकुळ, होत सेवाच्या बरळ, जे वधावे सकळ येणे नावे. हे सर्व ठार करायचे आहेत, या कल्पनेने माझे मन अतिशय व्याकुळ होते. मला आता कल्पनाच, यांना मारायचंय, भीष्माचार्य द्रोणाचार्य, छे 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 छे, कल्पना मला आता कल्पना देखील आठवत नाही, पळा इथून. व वधावे हा शब्द उच्चारायला जिभेची बोबडी वळते. खून खून खून, यांचं मारायचं, यांना बोबडी वळायला गेली पाहिजे. शब्द उच्चारायची बोबडी वळते तर मी मारील कधी. निमित्तानीच पश्यामी विपरीतानि केशव, न च श्रेयो नुपश्यामी हत्वा स्वजन माहवे. हे केशवा, विरुद्ध अशुभ लक्षणे मी पाहत आहे आणि लढाईत स्वजनांना मारून परमहित परिणाम मी पाहत नाही. कृष्णा पाहतो मी खरे, विपरीत दिसे सारे, आप्त स्वजन वधात नाही कल्याण युद्धात. माऊलींच्या ओव्या. या कौरवा जरी वधावे, तरी युधिष्ठिराधिका कान वधावे. हे राघवे गोत्र जामुचे. या कौरवांना जर मारायचे आहे तर धर्मराज इत्यादींना का मारू नये. अर्जुनाने आता तर्कशास्त्र सुरू केलंय, आर्ग्युमेंट. जसं आपण दलील देतो ते के 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 का मी येत नाही माहितीये. आजकाल रात्र झाली की चोर येतात, कुलप तोडतात. माहितीये तुम्हाला, परवा शेजाऱ्याचं कुलूप तुटलं. नंबर 2, तुम्हाला माहितीये मी जर नसेल तर त्या याला वाली कोण, त्या कॉलनीला, माहितीये तुम्हाला. असे आपण दलील देतोच नाही, एक 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 न येण्याचे काही कारण. आणि निघालो की काहीतरी अडचण येतं, कोणी मित्र येऊन बसतो, त्याचं मन दुखू असं म्हणता तुम्ही. ज्ञानेश्वरीला या म्हणता. 3रं काय. 4थं, निघालो की गिऱ्हाईक आलं आणि भाव विचारू लागलं, मग कसं निघावं, असं सगळं.
तसं यांनी काय सांगितलं, मग कौरवांना मारायचं तर आपल्या भावाला का नको, युधिष्ठिरला का नको, भीमाला का नको, सांगा, उत्तर द्या. हे सर्व आम्ही एकमेकाचे नातलगच आहोत, का मारू नये यांना, मारू द्या एकदा सगळ्यालाच. मग गोत्र जे अमुचे मनोणी जळो हे झुंज, प्रत्ययाने मज येणे काय कीज महापापे. म्हणून हे युद्ध नको, जळो हे युद्ध. आपण म्हणतो ना, जळो मेल जिन. म्हणून हे युद्ध नको, मला हे पसंत नाही. हे महापाप करून आम्ही काय करावे, कोणते पाप भोगावेत, कोणते क्लेश भोगावेत. भगवंता, देवा बहुता परी पाहता, एथ ओखटे होईल झुंजता, वरी काही चुकविता लाभाथी. देवा, पुष्कळ प्रकाराने विचार करून पाहिले असता या युद्धाचा परिणाम वाईट आहे, पण ते जर चुकविले तर काही लाभ आहे. सध्या भगवद्गीता नाहीये बरं का अस्तित्वात. सध्या असेच चाललंय सगळीकडे, मारणारे मारतात आणि आपण फक्त अहिंसेच्या वल्गना करतो. भगवद्गीता संपलेली आहे आपल्या देशात, येईल पुढे काही काळानंतर, आज नाही. देवा, पुष्कळ प्रकाराने विचार करून पाहिले असता या युद्धाचा परिणाम वाईट होईल, पण जे चुकवले तर काही लाभ आहे. मग देवा, चुकून टाकू आपण युद्ध, आणि तर परिणाम फार महाभयंकर दिसतो याचा, म्हणून आपण चुकवलेलं बरं. पळून गेलं तर कोण लढणार आहे सांगा बरं. 32, 33 आणि 34 श्लोक. नकांक्षे विजयं कृष्ण नच राज्यं सुखानि च, किं नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा. येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगा सुखानि च, तैमेव स्थिता युद्धे प्राणास्त्यक्त्वा धनानि च. आचार्या पितरा पुत्रास्तस्थैव च पितामहा, मातुलः श्वशुरः पुत्राः शालः संबंधिनस्तथा. हे कृष्णा, मी विजय इच्छित नाही, राज्य व सुखे इच्छित नाही. हे गोविंदा, आम्हाला राज्याने सुख भोगाने काय होणार, अथवा जगून तरी काय उपयोग. ज्याच्यासाठी आम्हाला राज्य इष्ट आहे, भोग हवेत आणि सुखे हवीत, ते हे आमचे गुरु, चुलते, पुत्र, तसेच आजे मामे, सासरे, नातू, मेहुणे, तसेच संबंधीजन प्राण न धनाशा सोडून युद्धासाठी येथे उभे राहिले आहेत. समगीत बाप्पासाहेबांचे 3 श्लोकावर 32, 33, 34. नको जेथ नको राज, नको जय नको राज, राज सुखे नको मज, राज्य भोगे मिळे काय, जगुण काय हाय हाय. ज्याचे साठी राज्य हवे, त्यांना सुख भोग द्यावे. सज्ज झाले ते युद्धास, सोडून धनास प्राणास. आजे नातू चुलते मुले, ते हे दिसती जेथ आले. मामे मेहुणे सासरे, गुरु संबंधी सारे. माऊलींच्या ओव्या. तया विजय वृत्तीशी काही, मज सर्वथा काज नाही. एथ राज्य तरी काही पावनिया. त्या विजयाच्या इच्छेशी मला मुळीच काही गरज नाही, व येथे असले राज्य मिळून तरी काय उपयोग आहे. अर्जुन एकदम विरक्त झाला. खरं म्हणजे कृष्ण नसते तर ताबडतोब भगवे वस्त्र धारण करून गेला असता. त्या विजयाच्या इच्छेशी मला मुळीच काही गरज नाही. तो म्हणतो विजय गिजय मला नकोच, आणि येथे असले राज्य मिळून उपयोग काय. समजा राज्य मिळालं यांना मारून, उपयोग काय. या सकळा ते वधावे, मग जे भोग भोगावे, ते जळवता घवे पार्थ म्हणे. पार्थ म्हणाला, या सगळ्यांना मारून जर भोग भोगवायचे तर हे सगळे जळत भोग, हे असे भोग नको. यांना मारून जर मला भोग भोगायला मिळाले तर. तेणे सुखे विण होईल,
ते भलतय से साई जेल वरी जीवित ही वेची जेल याची लागी. त्या राज्याच्या सुखा वाचून जे व्हायचे असेल ते होईल. भगवंता तुला वाटतं ना आम्हाला राज्य हवं, गेलं तर गेलं राज्य. राज्याच्या सुखा वाचून जे व्हायचे ते होईल. काय व्हायचं ते होऊ द्या, नको राज्य. कसलेही संकट आले तरी ते सहन केले जाईल. आम्हाला खायला मिळणार नाही ना, नाही मिळालं तर नाही मिळालं, काय करायचं ते आम्ही करू. नको ते सुख, नको ते राज्य. इतकेच नव्हे तर या भीष्मादिकांसाठी आमचे प्राणही खर्चिले जातील. अरे भीष्म पितामह आणि माझे गुरु द्रोणाचार्य, गुरु विरुद्ध शिष्य उभा राहिला. लक्षात घ्या अध्यात्म किती परवानगी देतं. म्हणजे सगळे माझ्या विरुद्ध तुम्ही उभे राहू शकता. या भीष्मादिकासाठी आमचे प्राणही खर्चिले जातील. हे भीष्म द्रोण, अरे प्राण जर मागितले तर आम्ही द्यायची तयारी आहे, आणि तुम्ही आम्हाला युद्ध सांगता. नको नको नको. पर्यासी घात कीजे मग आपण राज्य सुख भोगीजे. हे स्वप्नी मन माझे करू न शके. भगवान, पण यांचे प्राण घ्यावेत मग आपण राज्याचे सुख भोगावे, ही गोष्ट माझे मन स्वप्नात देखील विचार करू शकणार नाही. यांचा प्राण घ्यावा, भीष्माचार्यांचा, द्रोणाचार्यांचा, कृपाचार्यांचा, आणि मी राज्य भोगावं. अरे भगवंता स्वप्नात देखील येत नाही रे. तरी आम्ही का जन्मावे, याच्यासाठी जन्म आहे का माझा की आपल्याच लोकांना मारायचं. तरी आम्ही का जन्मावे. पहा जगात आजही आपण असेच आहोत. आजही आपल्याला असं वाटतं. एका वेळेस धर्म असा सांगतो आणि एका वेळेस असा सांगतो. निर्णय करणं कठीण आहे. विवेक शक्ती नेहमी जागी पाहिजे, नेहमी जागी पाहिजे. काय करावं काय करू नये. आणि जिथे चुकले हरले. पृथ्वीराज चव्हाण चुकला, भारताला भोगावं लागलं. राजपूत सगळे वीर जवळपास चुकले, अर्थ वेगळे घेतले, संपलं. अशोकनी अर्थ वेगळा घेतला, संपलं. पण त्याच्यापेक्षा बौद्ध धर्म वाढला, फार मोठी चांगली गोष्ट झाली. तरी आम्ही का जन्मावे कवना लागी जियावे. जरी वडिला या चिंतावे आहित म्हणे. या रक्त मांसा संबंधीच्या जनांचे जर मनाने आहित चिंतले तर आम्ही जन्माला का आलो. अरे रक्ताची नात्यांची गुरुजन ही सगळी माणसं, आत्मवंशाची माणसं, यांना मारण्याकरता भगवंता मी जन्माला आलो का. अरे आम्ही का जन्म घ्यावा यांना मारण्याकरता. आणि यांना मारावं असं चिंतन करणं, याच्यासाठी जन्म घेणं हे वाईट आहे. आणि जगायचे ते कोणासाठी, कोणासाठी जगायचं. अरे यांच्यासाठी आम्ही जगलो पाहिजेत. पुत्राणे इच्छी कुळ पुत्रा ते इच्छी कुळ तया ते काहीची फळ का निर्दाळीजे केवळ गोत्रा पुले. कुळातील लोक पुत्र व्हावा अशी इच्छा करतात, त्याचे काय हेच फळ काय. म्हणजे मी व्हावा अशी इच्छा केली असेल ना या लोकांनी, माझ्या गुरुपासून सगळ्या लोकांनी, आणि त्याचं फळ मी काय देऊ त्यांना, त्यांचा मृत्यू. पा बरोबर आहे की नाही. काय तसं म्हटलं तर काय चूक आहे व्यवहाराच्या दृष्टीनं, पण अध्यात्माच्या दृष्टीनं चूक आहे. फारच कठीण आहे. हिंसा का हिंसा. म्हणून भगवद्गीतेमध्ये हिंसा सांगितली की अहिंसा सांगितलं, अजून पजलेत लोक. काय सांगितलंय. कुळातील लोक पुत्र व्हावा अशी इच्छा करतात, त्याचे काय हेच फळ की त्या मुलाने केवळ आपल्या गोत्रातील लोकांचा नाश करावा. काय म्हणतील, आपल्या गोत्रातील लोकांचा नाश करण्याकरता जन्म व्हावा. शोकांतिका आहे. हे म्हणीची केवी धरिजे आपण वज्राचे या होईजे. वरी घडे तरी की जे भले इया. रक्तमांस वंश व विद्यावंश, बाकीचे सगळे रक्तमांसाचे आहेत, आणि द्रोणाचार्य कृपाचार्य विद्यावंशाचे आहेत. विद्यावंश आपला जसा विद्यावंश आहे, या संबंधी यांचा नाश करणे
हे आपल्या मनातच तरी कसे आणावे. यांचा नाश करायचा विद्यावंशातल्या लोकांचा, ज्यांच्याकडनं अध्यात्मविद्या आलेली आहे, धनुर्विद्या आलेली आहे, आणि यांचा नाश करायचा रक्तवंशांच्या लोकांचा. हे मनात तरी कसे आणावे. आपण हृदय मनबुद्धीने कठोर वज्रासारखे का व्हावे. याच्या उलट आपल्याकडून काही घडू लागले तर यांचे चांगले होईल तेच करावे. भगवंता, खरं म्हणजे वाईट करू नये, पण भलं झालं तर करावं या लोकांचं. आम्ही जे जे जोडावे ते समस्ती इही भोगावे. वा, काय काय वाक्य. आम्ही जे जे जोडावे, अरे जे जे आम्ही मिळवावं ते यांना द्यावं भोगण्याकरता. संपत्ती असो, राज्य असो, काहीही असो, ह्या गुरुजनांच्या, ह्या मातापित्यांच्या चरणी आम्ही अर्पण करावं, असं असलं पाहिजे. भगवंता, आम्ही जे जे जोडावे ते समस्ती, म्हणजे अर्जुन किती शुद्ध अंतःकरणाचा होता. आम्ही जे जे जोडावे ते समस्ती ही भोगावे, हे जीवित्व ही उपकारावे काजी यांजिया. आम्ही जे जे मिळवावे ते ते या सर्वांनी सुखाने भोगावं. इतकेच नव्हे तर यांच्या कामासाठी आमचे जीवनही आम्ही झिजवावे. अरे भगवंता, एवढंच नाही, आम्ही जे जे मिळवलं ते सर्वस्व आम्ही यांना अर्पण केलं पाहिजे. आणि इतकंच नाही, आमचं जीवन देखील झिजवलं पाहिजे यांच्यासाठी. आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडुनी सकळ, मग संतोष विजय कुळ आपुले जे. आम्ही देशोदेशींचे सर्व राजे युद्धात जिंकावे, आणि मग जे आपले कुळ ते संतोष व्हावे. खरं काय, दुसऱ्या राज्यांना जिंकून घ्यायचं आणि आपल्या परिवाराला तृप्त करायचं, हे तर उलटच आहे. तेची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत, जे झाले असती उद्यत झुंजावया. तेच ते या रणात आलेले आमचे सर्व कुळ होय. अरे सगळं कुळच आपलं रणात आलंय, सगळं कुळ. पण कर्मगती कशी विपरीत आहे की तोच आमचा सर्व गोतावळा आमचे बरोबर युद्ध करण्यास तयार झालाय. भगवंता, काय हे पण आश्चर्य नाही का. हा गोतावळा यांना समजावं की नाही, हा या माझ्या विरुद्ध येऊन उभा राहिलाय युद्धाला, सगळा गोतावळा. अंतोरिया कुमरे सांडोणी भांडारे, आले शस्त्राग्री जिवारे आरोपुणी. बायका, मुले, धनाचे साठे हे सर्व सोडून शस्त्रांच्या टोकावर प्राण ठेवून हे युद्धास आले आहेत. हे राजे, आमचे कुळातले सगळे लोक आपल्या बायका, मुलं, धन धान्य संपत्ती सोडून शस्त्राच्या टोकावर बसून आलेत, क्षेपणास्त्राच्या बॉम्ब बनून. काय सोंग आहे ईश्वरा. ऐसिया ते कैसे निमारू, कवणावरी शस्त्र धरू, निज हृदया करू घात केवी. काय वाक्य आहेत माऊलींचे. ऐसिया ते कैसे निमारू, कवणावरी शस्त्र धरू. अशांना मी कसा मारू. भगवंता, कोणावर शस्त्र धरू सांगा बरं, कोणावर धरू. रजरेत मूल मांस वंश व आत्मवंश असल्यामुळे यांना मारणे म्हणजे आपलाच घात करणे होय. या विचाराने भारावलेला पार्थ म्हणतो, आपल्या जीवलगांचा घात कसा करू. हे जीवीचे जीवलग आहे ते सगळी माणसं, विद्यावंशांची आणि रक्तवंशांची, आणि यांचा मी घात कसं करू. हे नेणसी तू कवण परिपैल भीष्म द्रोण, जयाचे उपकार असाधारण अम्मा बहुत. हे कोण आहेत तू जाणत नाहीस का भगवंता. अरे ज्याचे आमच्यावर अमर्याद उपकार आहेत असे भीष्म द्रोण पलीकडे आहेत. हे पहा, कोणावर शस्त्र तू उगारायला सांगायलास. कोण समोर आहेत. भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य दोघांचे केवढे उपकार आहेत आमच्यावर. ते जर नसते, आणि खरंच सांगा, भीष्माचार्य आणि द्रोणाचार्यांचे तुफान. ही पांडव लहान होती ना, त्याचं रक्षण करण्याचं वचन घेतलेलं होतं भीष्माचार्याकडून. लहान होती. कौरव आणि पांडव ही सगळी लहान होती, आणि भीष्माचार्याकडनं वचन घेतलं होतं
की हे राज्य तोपर्यंत सांभाळा आणि मुलं मोठी झाल्यानंतर यांना द्या. आणि धृतराष्ट्र आंधळा बसवला होता गादीवर, युद्ध तर करू शकत नाही, कोणी हरवलं असतं, फक्त भीष्माचार्य होते जे रक्षण करत होते. आणि भीष्मामुळे कोणी आलं नाही युद्धाला, आणि आलं तर सगळे संपवले. रक्षण करते, केवढे उपकार आहेत. म्हणजे ज्यांच्यामुळे सगळं वैभव मिळालं ते भीष्माचार्य, आणि युद्ध धनुर्धारी आम्ही झालोत आणि आमचं नाव लौकिक त्रिभुवनात गाजला ते द्रोणाचार्य. अरे किती उपकार आहेत यांच्यावर भगवंता यांनी आमच्यावर केलेले. एथ शालक सासरे मातुल आणि बंधुकीये सकळ, पुत्र नातू केवळ इष्ट ही असती. तसेच मेहुणे आलेत. द्रौपदीचे देखील काही भाऊ गेलेले आहेत, काही मेहुणे आलेले आहेत, काही सासरे आलेले आहेत. सासरा विरुद्ध उभा आहे अर्जुनाच्या, सासऱ्याला मारू मेहुण्याला मारू. मामे व हे सर्व बंधू आहेत, मामे आलेले आहेत, मामा शकुनी मामा. तसेच सर्व पुत्र नातू, काही पुत्र आलेले आहेत, त्यांचे पुत्र असो की आमचे असो, पुत्रच आहे शेवटी. इकडून आले तिकडून आले, नातू पुन्हा नातू पंतू सगळेच आलेत युद्धाला. सगळे आप्त इष्ट आलेले आहेत. इष्ट ही असती अवधार्याती जवळिकेचे, हे सकाळी सोय रे अमुचे, म्हणून दोष अथिवाचे बोलताची. ऐक, अतिशय जवळचे असे हे सर्व आमचे सोयरे आहेत, व म्हणूनच याचा वध करावा. हे वाणीने बोलणे देखील पाप आहे. भगवंता, वाणीनं देखील बोलणं पाप आहे बरं. यांना मारावं, पापच लागायचं. 35वा श्लोक भगवद्गीतेचा पहिला अध्याय. एतान हन्तुमिच्छामि घ्रतोपि मधुसूदन, अपि त्रैलोक्य राजस्य हेतोः किं नु मही कृते. हे मधुसूदना, त्रैलोक्याचं राज्याकरिताही मला मारणाऱ्यांचाही या कौरवास मी मारण्याची इच्छा करीत नाही. तेव्हा पृथ्वीसाठी मी त्यांचा प्राण कसा घेईन. बाप्पासाहेबचं समगीत. मारू इच्छीन मी यांना, जरी ते घेती माझे प्राणा. विश्वसाम्राज्य सोडीन, तोली भूमी ही लहान. वैरी हे बलते करीतू, आताची येथे मारितू. परी आपण म्हणे घातून चिंतावा. माझ्या भावनेच्या उलट हे कौरव वाटेल ते करोत. भगवंता जाऊ दे, कौरवाला काय करायचं असेल ते करू दे. पाहिजे तर आत्ताच येथे आम्हास मारू द्यात. त्यांना मारायचं का आम्हाला मारू द्या, आम्ही तयार आहेत. पण आपण त्यांचा घात करण्याचे मनात आणू नये. गांधीजी सारखं एक गाल पुढे केला तर दुसरा गाल करा म्हणाले. मारू द्या, चला मारून टाका म्हणावं आम्हाला. त्रैलोकीचे आन कळित, जरी राज्य होईल प्राप्त. तरी ये अनुचित नाच रे मी. अरे त्रैलोक्याचे निष्कंटक राज्य जरी मिळाले तरी हे अयोग्य काम मी करणार नाही. भगवंता, तू मारायला सांगतोस ना, त्रैलोक्याचं जरी राज्य मिळालं मला यांना मारून, आणि निष्कंटक पुन्हा कोणी नाही योद्धा समोर असं जरी असेल, मी मारणार नाही म्हणजे नाही, नाही नाही नाही. जरी आज येत ऐसे कीजे, तरी कवणाची आमणी उरिजे. सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. जर आम्ही येथे असे गोत्र स्वजन वधाचे अयोग्य काम केले तर कोणाच्या मनात आमच्याविषयी आदर उरेल? कोण आम्हाला आदराने बोलेल आम्ही या सगळ्या लोकांना मारून टाकल्यानंतर? आणि मग कृष्णा सांग, आम्ही तुझे मुख कसे पाहावे? आम्हाला लाज वाटेल तुझं तोंड पाहायचे. म्हणजे जिंकून आम्ही हारल्यासारखं असं तोंड घेऊन उभा राहूत. कृष्णा, तुझ्या समोर यायची देखील आम्हाला लाज वाटेल रे. आम्ही कसं काय मारावं? आता तू सांग, असं भगवंताला अर्जुन सांगतोय. 35वा श्लोक संपला. 36वा श्लोक पुढच्या ज्ञानेश्वरीच्या वेळेस आपण घेऊत. भगवान काही बोलत नाहीयेत आणि अर्जुन सारखा असं एक एक
सुप्रीम कोर्टात जसं जजला समजून सांगावं लागतं किंवा आमच्या कोर्टामध्ये, तसा अर्जुन एक 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 आणि बरोबर प्रत्येक वाक्य फिट आहे की नाही व्यवहाराला. आणि भगवंता, एवढं निष्कंटक राज्य घेऊन मी काय करू? तुझ्या पुढे देखील लाज वाटेल, लोक नावं ठेवतील, आणि कसं तोंड घेऊन मी तुझ्या पुढे येऊ मारल्यानंतर, आणि काय चाटायचं त्या राज्याला, असं म्हणून अर्जुन आता सांगतोय. आणि पुढे काय होईल आपण पुढच्या श्लोकात हा भाग पाहू.